उमेद संघटनेचा एल्गार राज्य सरकारने उमेद संघटनेच्या अभियानाचा कार्यकाळ वाढवून द्यावा, अन्यथा राज्यातील संघटनेचे हजारो पदाधिकारी कॅडर्स नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आपल्या न्याय मागण्यासाठी धडकणार. शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागांतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान सन 2011 पासून कार्यरत आहेत. त्या अंतर्गत गाव पातळीवर विविध समुदाय संसाधन व्यक्ती, कृषी सखी, पशु सखी, बँक सखी यांसारख्या कॅडर कंत्राटी तत्वावर राज्यातील ग्रामीण भागात कार्यरत असून राज्याच्या ग्रामीण भागाचा शाश्वत विकास करीत आहे. याच्या कार्याची केंद्र सरकारने सुद्धा दखल घेतली असून संघटनेच्या कार्य अभियानाला मुदतवाढ दिली आहे. मात्र राज्य सरकारने अजूनही संघटनेच्या कार्याला मुदतवाढ दिली नाही. या संदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी निवेदन देत अवगत केले. मात्र राज्य सरकारने याची कुठलीही दखल घेतली नाही. याच पार्श्वभूमीवर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शेकडो कॅडर्सनी नुकतीच खासदार प्रतिभाताई धानोरकर, आमदार करण देवतळे यांची भेट घेऊन निवेदन देत न्याय मिळवून देण्याची मागणी केली. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण चौधरी, कॅडर अध्यक्ष शिल्पा भोसकर, ज्योती मोरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करीत शासनाच्या विविध योजना ग्रामीण भागात पोहोचवण्यासाठी, ग्रामीण भागाचा शाश्वत विकास साधण्यासाठी आम्ही संघटनेच्या माध्यमातून अहोरात्र कार्यरत असून राज्य सरकार संघटनेच्या अभियानाला मुदतवाढ देत नाही, ही खेदाची बाब आहे असे म्हणत येत्या 2 दिवसात शासनाने आमच्या मागणीची दखल घेतली नाही तर होणाऱ्या हिवाळी अधिवेशनावर आमचा मोर्चा धडकेल असा इशारा दिला. या प्रसंगी श्याम मडावी, मनोज किंत्राके, वरोरा तालुका अध्यक्ष सुनीता पावडे, भद्रावती तालुका अध्यक्ष स्वाती असुटकर तसेच शेकडो उमेद महिला कॅडर्स उपस्थित होत्या. आनंदवन परिसरातील हा परिसर, या ठिकाणी आमच्यासोबत आहेत काही उमेद संघटनेचे पदाधिकारी कॅडर्स. त्यांची काय प्रतिक्रिया आहे, काय प्रॉब्लेम आहे त्यांचा आपण जाणण्याचा प्रयत्न करूया. मॅडम, काय सांगाल, हे एवढं मोठं संघटन या ठिकाणी आपण एकत्रित आलो आहेत, नेमकी काय समस्या आहे आपली? नमस्कार सर, मी शिल्पा राजेश भोसकर, मी भद्रावती तालुक्यातले आहे, जिल्हा चंद्रपूर संघटनेची अध्यक्ष आहे. उमेद आणि कल्याणकारी संघटनेची मी अध्यक्ष आहे. आणि आमची उमेद संघटनेची अशी एक प्रलंबित मागणी आहे की आमचा विभाग, उमेद विभाग हा कायमस्वरूपी आमचा विभाग राहावं आणि आमच्या विभागाला कायम अशी मागणी द्यावं. आणि आमच्या महिलांचं जे मानधन आहे मार्च 2026 पासून जे शासन प्रभाग संघाच्या ग्रामसंघाच्या खात्यातून घ्या म्हणताय, हे आम्हाला नको आहे सर. की शासनाला आमचं मानधन, एवढ्या संख्येने कॅडर आहे, यांचं मानधन शासनाने करावं असं आमची एक मागणी आहे. याच अनुषंगाने आमच्यासोबत चौधरी सर काय सांगाल? नमस्कार, मी अरुण चौधरी, जिल्हाध्यक्ष उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटना चंद्रपूर. संघटनेने जे आंदोलन घेतले आहे ते संपूर्ण राज्यामध्ये आहे. आमचे जे उमेद आहे ते ग्रामविकास विभागामार्फत कार्य करते. गावागावामध्ये महिला बचत गट आणि त्यांना सक्षम करणे, त्यांची उपजीविका शाश्वत करणे, लखपती करणे, हे कामं कॅडरच्या माध्यमातून, कर्मचाऱ्याच्या माध्यमातून सुरू आहे. परंतु केंद्र सरकारने हे अभियान एक्सटेंड केलेलं आहे 2031 पर्यंत. परंतु राज्य सरकारने वेळोवेळी पाठपुरावा करूनसुद्धा या अभियानाला पुढे राहील किंवा नाही हे शाश्वती दिलेली नाही. त्यामुळे सर्व कॅडर कर्मचारी चिंतेत आहे. वारंवार आम्ही पाठपुरावा करतो आहे. म्हणून आज आम्ही स्थानिक आमदार आणि स्थानिक खासदार यांना निवेदन दिलेलं आहे. जर 2 दिवसामध्ये सरकारने जर आपली भूमिका जाहीर केली नाही तर आम्ही हिवाळी अधिवेशनावर संपूर्ण महाराष्ट्र राज्यातले कॅडर आणि कर्मचारी मोठ्या प्रमाणात लढा देणार आहोत. अच्छा, आपल्या या भूमिकेने नेमका काय परिणाम होणार आहे? आम्हाला हे अपेक्षित आहेत की शासनामध्ये जे प्रतिनिधित्व करतात, 1 वर्षभर आम्हाला साध्या गोष्टीसाठी जर माननीय मंत्री महोदयासोबत वेळोवेळी बैठका घ्याव्या लागल्या तरीसुद्धा त्यांनी याबद्दलची जाहीर प्रतिक्रिया दिलेली नाही किंवा परिपत्रक काढले नाही, तर सर्व स्थानिक आमदार आहेत ते सन्माननीय मंत्री असेल, मुख्यमंत्री असेल यांच्यापर्यंत पाठपुरावा करतील आणि आमच्यावरती वेळच येऊ देणार नाही अधिवेशनात जाण्याची, ही आमची अपेक्षा आहे. या संघटनेचा ग्रामीण भागावर काय परिणाम होतो नेमका? ग्रामीण भागामध्ये अतिशय विविध विभाग काम करतात. शिक्षण विभाग, आरोग्य विभाग हा अतिशय महत्त्वाचा विभाग आहे. ग्रामविकास विभागाचा उमेद म्हणून ओळखलं जाते. जी ग्रामीण भागातली अशिक्षित महिला होती तिला संघटित केलेलं आहे, तिला बचतीचं महत्त्व सांगितलेलं आहे, तिला वेगवेगळे कर्ज दिलेले आहे, प्रशिक्षण दिलेलं आहे आणि त्यांचं उत्पन्न कसं वाढेल यासाठी काम करत आहे. कोणताही कार्यक्रम उमेदशिवाय यशस्वी होत नाही आणि उमेद ही एक मोठी चांगली संघटना म्हणून नावारूपास आलेली आहे. आणि ग्रामीण भागाचा विकासासाठी देशाच्या पंतप्रधानापासून तर मुख्यमंत्री नाव घेते उमेदचं, तर आमच्या उमेदच्याच मागण्यांकडे शासनाचं दुर्लक्ष होत आहे. ही खेदाची बाब आहे. त्यामुळे आमची मागणी आहे की तात्काळ ह्या मागणीला प्राधान्य द्यावं.
तर या ठिकाणी परत आमच्यात काही महिला जोडल्या आहे, त्यांची काय प्रतिक्रिया आपण जाणार. मॅडम काय सांगाल? नमस्कार. काय सांगाल? नमस्कार, मी ज्योती सुधाकर मोरे. मी एवढं सांगू इच्छितो, ज्याप्रमाणे आपण म्हणते की लाडकी बहीण योजना तुम्ही ज्या पद्धतीनं राबवली आहे त्याच पद्धतीनं आमच्या ज्या उमेदच्या महिला आहेत ते घरोघरी जाऊन ग्रामीणमध्ये काम करतात, त्यांचीसुद्धा जे मागण्या आहेत त्या पूर्ण करावं आणि त्यांना निधी उपलब्ध करून द्या, जेणेकरून त्यांनी जे 15-20 बायाचं जे संघटन आहे, जे गट करतात ग्रामीणमध्ये बायांना घेऊन चालतात, त्यांना पण एक सपोर्ट होऊन जाईल अशीच मी आशा बार करते. या ठिकाणी बघू शकतो की या आमच्या संघटनेच्या माध्यमातून बराचसा परिणाम शासनाच्या कार्यक्रमावर होऊ शकतो, अशी प्रतिक्रिया येथील उमेदच्या पदाधिकाऱ्यांनी कॅडर्सनी या ठिकाणी व्यक्त केली आहे. या ठिकाणी मी हितेश राजन, महाराष्ट्र न्यूज, वरोरा. प्रतिनिधी हितेश राजन हिरे, वरोरा, जिल्हा चंद्रपूर.